तुम्ही आपण सगळे अपतेष्ट गणगोत्र हितचिंतक मित्रपरिवार ग्रामस्थ मंडळी सर्वांना एकत्रित येण्याचं कारण प्रत्येकाला जरी बहुश्रुत असेल, परंतु वक्त्याचं एक कर्तव्य असतं कार्यक्रमाचा अल्पपरिहार देणं. आपल्यामध्ये असणारे आपलं सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय ज्या 1 वर्षापासून ज्यांचं आपण शरीर पाहिलेलं नाही, परंतु त्यांच्या पूजेनं आपण त्यांना आहे असं मानून त्यांच्या आत्म्याची पूजा करत आलो. त्यांच्या फोटोपुढं बसून आपण त्यांची पूजा करत गेलो. संजय दादा यांच्या जाण्यानं आपल्या घोरपडे परिवारामध्ये नवे तर आपल्या ह्या खडक ओझर ग्रामामध्ये जी काही शोककळा पसरली होती, 1 वर्ष सावरत आपण अंती ह्या दोघांना गपचूप बसवा, नाही तर इकडं माझ्याकडं द्या, थोडा वेळ बसवा त्यांना, फक्त अर्धा तास, जास्त वेळ नाही आपल्याकडं, थोडं सांभाळून धरा, आवरून धरा. म्हणून मानव जातीला मृत्यूलोक टाकल्याच्या नंतर, मृत्यूलोक सोडल्याच्या नंतर मानव जातीच्या शरीरावर ज्या काही प्रक्रिया होतात त्या प्रक्रिया आपण आपल्या हातानं केल्या. हेच ते हात आहे ज्या हातानं संजय दादांचा अंत्येष्टी आपण केला. हेच ते हात आहे ज्या हातानं त्यांची अस्थी आपण विसर्जन केली. हेच ते हात आहे ज्या हातानं आपण त्यांची राहिलेली थोडी रक्षा विसर्जन केली. हेच ते हात आहे ज्या हातानं आपण त्यांना शेवटची तिळांजली दिली. ह्याच हातानं त्यांना नैवेद्य घालत होतो. हेच ते हात आहे माणूस संपवताना आपण पाहिलेत. हेच ते हात आहे आज त्यांची पूजा आपण ह्याच हातानं केली. असो, अशा एका माणूस गेल्याच्या नंतर आत्म्याच्या पूजेला लागणारं साहित्य घेऊन आपण सगळे इथं आलेलो आहोत. म्हणून जात्या वेळेला सोम सूर्याधिक ग्रहणे येवणे करती करविती पारवरणे माता पिता मरणे अंकित जो दिवस. अशा माता पित्याच्या जाण्यानं, आपल्या कुलातील माणसाच्या जाण्यानं आपण जो अंत्येष्टी विधी केला, तिथून तर आजपर्यंत तब्बल आपण 1 वर्षाचा कालखंड याला मानत गेलो. आणि असा जिवंत वार पकडून आज पुन्हा एकदा ती पूजा आपण पिंडदानाची करायला घेतली. या पिंडदानाची पूजा करत असताना पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अतिपवित्र. म्हणून अशा अतिपवित्र या कालाला आपण सगळे एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन आपल्याला 3 विधी मुख्य करायचे आहे. मी रोज सांगत आलो, आजही सांगणार आहे. पहिलं केलं जातं आत्म्याकरता पिंडदान. पिंडदान झालं का दुसरा विधी केला जातो ज्ञानदान. तो कशा करता, तर ज्ञानदानानं आपल्याला लागलेले दोष मुक्त होतात. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर एक पवित्र हरिकथा. म्हणून एक हरिकथेचं आयोजन केलं जातं. आणि 3 नंबरचा विधी आहे, आपल्या कुळातील जे अनेक लोक गेलेत या लोकांना आपण 2 घास जर अन्नदान केलं तर यांना मुक्ती लाभत असते. म्हणून एक शीत दिदले अन्न कोठे कुळाचे होय उतरण. अशा ह्या 3 विधी घेऊन आपण इथं आलोत. पैकी पिंडदान तुम्ही तिकडं केलंय, बाबांच्या नावानं पिंडदान केल्यावर आत्म्याला शांती लाभली. 2 नंबरचा विधी आपण इथं चालू केला आहे, त्याचं नाव आहे ज्ञानदान. या ज्ञानदानासाठी गोड असा अभंग निवडावा म्हणून चोखोबरायाचा आपण अभंग निवडण्याचा प्रयत्न केला. अभंग गोड होता, तुमच्या पुढं जो गाऊन दाखवला अभंग जो तुम्ही ऐकला, असा तुटला आयुष्याचा दोरा, एकदा आयुष्य सरलं, एकदा आयुष्याची ही दोरी तुटली रे तुटली, का येर वावोगा पसारा. काका इथं जवळच बसा. हा बाज, येर वावोगा पसारा. मग मात्र हा पसारा वावगा ठरला जातो. चोखोबरायचं गोड सांगतात पुढे. मग त्या वेळेला ज्या वेळेस शरीर पडतं त्यावेळेला कोणी बरोबर येत नाही. बरोबरची संगतीतले सगळे जवळ बसणार आहे. टाकोनी पळती रांडापुरे. आणि एकदा स्मशानापर्यंत नेलं का अंती होती पाटमोरे, घरी निघून येणार आहे. चोखोबराय सांगतात हे फक्त सुखाची सांगती आहे. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत बरोबर आहे. ज्या दिवशी दुःख पदरी पडतं तेव्हा कोणी नाही. अवघे सुखाची सांगाती कोणी कामा न येत अंती. हे कामाला येत नाही म्हणजे कुठल्या अंती बरोबर येत नाही एवढं सांगायचं आहे. बरोबर. चोखा म्हणे फजित खोरा
माझे माझे मने घर ज्यांना माझं म्हणत होता असे सगळे टाकोनी पळती रांडापुरे आणि अंती होती पाटमुरे असा या अभंगाचा गोड आशय. उरलेला आपल्याला 1-पाऊण तासाचा वेळ आपल्याला या अभंगावर गोड असं चिंतन मांडायचं आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी ज्या गुणीगणांची आपल्याकडे उपस्थिती लाभली, महाराष्ट्राचे गोड गायक गोड रत्न ज्यांना कोणी म्हणून गोंजरलं नसेल असं मला वाटत नाही, ज्याला भजनाचं काही जमत नाही त्यानं सुद्धा ऋषी अण्णाचं गायन ऐकावं आणि त्यांच्या गायनावर अख्खा महाराष्ट्र ओवळणी टाकतो गड्या, असे गोड गाड्याचे गायक ऋषिकेश अण्णा आपल्याकडं लाभलेले आहेत. तत्पद्धतीनं आजन वृक्ष वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सर्वे भानदास महाराज गांगुर्डे महाराजांचंही आपल्याकडं इथं आगमन झालेलं, महाराजांची आपल्याला साथ लाभलेली आहेत. तदनंतर आपल्या गावचं वैभव नाही तर नवे नवे महाराष्ट्राचं वैभव असणारे आपल्या सर्वांचं लाडकं एक उद्याची भावी पिढी आणि उद्याचं आपले भावी कीर्तनकार, आपले उद्याची ही सगळी तरुणाई जिथून नटलीत असे आमचे आदित्य महाराज पगार आपल्याच गावचं गोड रत्न, ज्यांनी उद्या आपल्याकडं गोड असे आपल्या गावाचीच नाही तर महाराष्ट्राची सेवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांचा भरपूर, आता पक्वास त्यांचा बघितला आपण, गोड असा पक्वासाचा त्यांचा बाज आता तयार होतोय. कवळे हात आहे, परंतु अशा कवळ्या हातानं तिथं मारल्याच्या नंतर आपल्या अंगाला असा झणकणी असं वाटतं का किती लागलं असेल लेकराला, परंतु त्यातून गोडवा जेव्हा येतो ना तेव्हा असं वाटतं लागलं नाही, खरोखरी अंतकरणाला लागावं ना अशी लेकरं आपल्याला लाभावीत गड्या. प्रत्येक गावाला अशी 10-5 लेकरं पाहिजेत. तत्पद्धतीनं माझ्याबरोबर नेहमीच असणारे माझे चुलते नर्मदा मैया सेवक भिकाबाबा गांगुर्डे ते पण उपस्थित आहेत. तत्पद्धतीनं आदरणीय सगळ्या महाराष्ट्राचे काका, एकाचे दोनाचे नाही, काकाला बऱ्याचशा यायला काकाचं नाव काय आहे पण काका मात्र नक्की, वडाळीचे काका म्हणले काकात काका एकच काका, बाकीचे सगळे काका असं. तत्पद्धतीनं आमच्या आदरणीय सर्वांचं तुमचं आमचं महाराष्ट्राचे लाडके, ज्यांना गावानंच नाही तालुक्यानंच नाही तर कुठेही जरी विचारलं गेलं खडकओझर म्हणलं का आप्पाचं नाव पुढं येतं. आज रोजीला बाहेर गेलं की मग कळतं, हे आपल्या गावात शिवाला नसतात कळत, बाहेर गेलं की लोकांची मते, मोहिते पाटील असतील, सोनवणे साहेब असतील, आमचे पगार बाबा असतील, कोणाकोणाची नावं घेऊन कोणाकोणाची ठेवू. आता प्रत्येकाची इथून जर लाईन धरली तिथपर्यंत यायला 1 तास लागेल. सर्वांच्या चरणविंदावर कोटी वंदन करतो. आपली सर्वांची शूटिंग घेऊन आणि उद्या आपल्याला हा कार्यक्रम जे दाखवणार आहे असे स्वरज्ञानी चॅनलचे सर्वे आमचे महेश दादा त्यांनी पण चॅनल लावलेला आहे. म्हणून आपला सगळ्यांचा हा उपस्थितीचा खेळ हा जो मेळ जमला आहे हा सगळ्याला आपल्याला लगेच उद्या दिसणार आहे. असे आमचे स्वरज्ञानी चॅनलचे सर्वे त्यांनी पण आपल्या चॅनलला आपल्याला शूटिंग करायचं ठरलं. तदनंतर आपला कृष्णा साऊंड गोड साऊंड आहे, त्यांचा साऊंडही इथं उपस्थित आहे. म्हणून सेवेसाठी या सगळ्या गुणीजनांची, सगळ्या आपल्या आबालवृद्ध बालगोपाळ सगळ्यांची उपस्थिती आणि या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी एक गोड असं भजन होईल, सगळ्यांनी भजनाचा आनंद घ्यायचा आणि नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे राम जय हो. राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
आज ज्यांचा अभंग आपण निवडला आहे असे चोखा महाराज, आपण त्यांना सगळ्या दर्शनाला पंढरपूरला गेल्याच्या नंतर प्रत्येक वारकऱ्यानं मूर्तीनं नाही बघितलेलं. ज्यांच्याबद्दल अभंग आपण निवडला, ज्यांचा अभंग आपण निवडला महिला मंडळ, हे चोखोबार आहेत. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मूर्तीनं नाही बघितलेले, परंतु पांडुरंगाचं जर दर्शन घ्यायला गेलं, पंढरीनाथाचं जर दर्शन घ्यायला पंढरपूरला गेलं, तर पहिल्यांदा चोखोबारायाचं दर्शन झाल्याबिगर आपल्याला मंदिराकडे जाता येत नाही बरं का. चोखोबारायात मंदिराच्या बाहेर त्यांचं छोटंसं एक मंदिर आहे, त्यामध्ये एक छोटा एक दगड आहे. आता त्यांचं बुलढाण्याला मंदिर झालं. आता त्यांची 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मूर्त झाली. मूर्त नव्हती चोखोबारायाची. चोखोबारायाचे गोड असा दगड आहे, त्यांचा देवावर गोड भाव आहे. चोखोबारायाला देवाच्या दर्शनाला कधी जायला जमलं नाही, पायरीच्या वरती कधी गेले नाही. बाहेरच्या बाहेर देवाशी बोलायचं, बाहेरच्या बाहेर देवाला कुरवाळायचं, देवाचा भजनाचा धावा करायचा आणि गावाची सेवा करायची. पूर्वीचा जुना काळ आहे आणि त्या काळामध्ये ज्यांचा अभंग घेतला त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलतोय. त्यावेळेला जातीपाती जास्त मानल्या जायच्या. आता 18 पगड जाती आपण एकत्र बसलोय आणि आपण सगळे एकत्र बसून एकत्र खातो पितो, एकत्र राहतो. चोखोबारायाला मंदिरात येणं नव्हतं. चोखोबारायानं काय करायची, लोकांची जर असा पाऊस चालला आणि म्हातारी जनावरं जर मेली, जुन्या काळात जनावरं गोठ्यातच मरायची. चोखोबारायानं मेलेली जनावरं दोर बांधायचा आणि गावाच्या बाहेर नेऊन त्या जनावराचं काय जे विघटन करायचं ते करायचं. हे काम चोखोबारायाचं होतं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ होती, मुखामध्ये देवाचं भजन होतं आणि जनावरं ओढत असताना सुद्धा चोखोबारायानं भजन करायचं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. पांडुरंग परमात्म्यानं पाहावं, चोखोबाराय ओढून ओढून हाताची कातडी निघाले तो दोरानं. पांडुरंगानं स्वतः यावं आणि चोखोबारायाच्या दोराला हात लावावा आणि चोखोबारायाला मदत करावं. पांडुरंग परमात्मा ज्यांचा अभंग आज सेवेसाठी घेतला त्यांना ढोरं ओढू लागत होता. पांडुरंग परमात्मा त्यांना गावाच्या बाहेर जनावरं घेऊन जावं लागत होता. पांडुरंग परमात्म्यानं मदत करावं, सगळ्या गावानं पाहावं. अरे चोखोबारायाला दम नाही लागत का, चोखोबारायाला थकवा नाही येत का. चोखोबाराय म्हणायचे थकवा येईलच कसा हो, माझ्या परमात्म्याचं नाव माझ्या मुखाला आहे, मला थकवा कसा येईल. चोखोबारायानं भजन करायचं. 2 घास पोटाला खाल्लं का कोणीतरी सांगायला यायचं, चोखोबाराय आमची गाय गेली हो गोठ्यामध्ये. चोखोबारायानं 2 दोराचे तुकडे घ्यायचे, यायचं, पायाला बांधायचं, दंडाला बांधायची, खांद्याला दोर लावायचा, हातानं पक्क घट्ट धरायचं आणि ओढत ओढत त्या पंढरपुरामध्ये चोखोबारायाचं दररोजची दिनचर्या एवढीच होती. एवढंच काम चोखोबारायाकडे होतं. ते चोखोबाराय लोकांकडे पाहायचे आणि सगळ्या समाजाकडे पाहून एकच म्हणायचे, राजा हो, जनावरं गेली तशी माणसं जाणार आहे बरं. मी पाहिलंय लोक जाताना. शब्द चोखोबारायाचे लोकांना समजून सांगायचे, हे काही येत नाही बरोबर, आतापर्यंत कुणाच्या दिलं नाही. मी पाहिलं ज्या गाईनं अरे बादल्या दूध दिलं ना, ज्या गाईच्या भरोश्यावर हा प्रपंच चालत होता ना, ज्या गाईचं शेण आपण शेतात टाकल्यावर असा मोठ्या कणसं येत होती, चांगलंच असं पीक होतं, चांगलं उत्पन्न काढत होते ना, गाय गेल्याच्या नंतर राजा हो, त्या गाईला कोण नाही बरोबर गेलं बरं. मी पाहिलं जनावरं ओढताना मी हे दृश्य पाहतोय. माणसाचं तेच आहे. जी माणसं आयुष्यभर आपल्याकरता धजलीत खजलीत, ज्या माणसानं आयुष्यभर आपल्याकरता रक्ताचं पाणी हाडाची काढं केलीत, आणि ती कोण नाही बरं, कोण नाही कोणाचं बुवा. मरणाच्या वेळेस भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. मेला मागे सर्व राहिले, मेला मागे सर्व राहिले.
तुटतील जागे दोरे नाही रे नाही कुणाचे कुणी रे नाही रे नाही कुणाचे कुणी रे नाही रे नाही कुणाचे कुणी रे मग याचा आशय असाही घ्यायचा नाही का हे कोणाचेच कोणी नाही आणि हे काहीच कामाचे नाही असा आशय नाही, पण मरणाचा प्रसंग आहे, मरणाच्या प्रसंगाला हे आपल्या कामाचे नाही असा याचा आशय. आयुष्यभर कामाचे आहे हो. आता आपण घरी गेल्यावर आपले कपडे काय आपण धुणार आहोत का? कपडे धुणारे तर आपल्या घरचेच आहे. आपल्याला खाऊ पिऊ कोण घालणार आहे मोहिते पाटील? असं जर आपण म्हणलं कोणीच कोणाचे नाही आणि मग हे तर आपल्याला सोडून निघून जातील सगळे, असाच आशय नाही. याचा आशय असा आहे हे कोणाचे नाही, मरणाच्या वेळेला. तो प्रसंग जितका वाईट आहे प्रत्येकाच्या जीवनात एकदा येणार आहे. फक्त फरक इतकाच आहे, माहीत नाही. मला माहीत नाही माझ्या गौऱ्या थापलेल्या आहे, कोणाच्या वाळल्यात, कोणाच्या गाडीत घालीत नेल्यात बांधत मारत, कोणाच्या स्मशानात जाऊन पडल्या, पावसा तो थांबला वरचा गडी, तो म्हणला उघडला की जाऊ आणायला. फरक काय नाही, जातं जाणार आहे. चोखोबर आहे, लोकाकडं पाहायचे, लोकाची दया यायची. ते म्हणायचे ज्यांच्या करता आपण हे सगळं करतोय का, एकदा आपला आयुष्याचा दोरा तुटू द्या. आज आपण त्यांचा अभंग घेतला म्हणून त्यांच्याबद्दल. एकदा काका आयुष्याचा दोरा तुटला ना मग कळतं काय होतं. त्यांनी 4 चरणाचा गोड अभंग आपल्याला सांगितलाय, तो अभंग आज आपण शिवेसाठी निवडतो. ते म्हणले तुटला आयुष्याचा दोरा, एकदा आपली दोरी तुटली, आपल्याला वरचे गडी न्यायला आले आणि एकदा का खाली झोपवलं गेलं. काका लय गोड वाटतं ना, यांना माझं मन त्यांना माझं मन, सगळे जवळ येणार. नामदेवरायाच्या शब्दात सांगू का, नामदेव महाराजांनी एक गोड अभंग केला याच्यासाठी. नामदेव महाराजांनी अंत्येष्टीसाठी गोड अभंग आहे, चौकडीचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हटले सगळे येतील, घरातले गोळा होतील आणि आजूबाजूनं बसतील आणि याला वेद लागले ना, आता ओढणार आहे जो कोणी घेऊन जाणार आहे. वेद लागले एकदा याला गडगड वाजायला लागलं, एक समयी चेतवतील आणि बरोबर येणारे आता बाजूला बसतील. लई जवळ नसते, ते मागं सरत असतात. बरोबर आपण म्हणतो जाऊ द्या हो, घरच्या याला काय नाही, पण बाहेरच्या लोकांना लय आनंद आहे आपल्याबद्दल. घरचे आपला कधीच अभिमान मानत नाही, घरच्याला मी कळलोच नाही. बाहेर गेलं ना लोक पाय धुवून पाणी पितात. आपलं कोण? आपलेच मित्र. ते मित्र कुठपर्यंत आहे? नामदेव महाराजांच्या भाषेत जर सांगू गेलं, त्यांच्या शब्दात जर वर्णन करू गेलं, स्मशानाला येतील. आता मी जाऊ द्या, जाणार तर आहे कधी काळी. मी गेल्यावर आमचे ऋषी महाराज येतील, थोडीशी टोपी काढून ठेवतील, लई जवळच आहे, दोन्ही हात मागे टांगतील. नामदेव महाराजांच्या शब्दात सांगतो, बांधाज महाराज थोडं डोळ्याचं पाणी ढाळतील. जायला नको होतं, हे का वय जाण्याचं आहे. मग हे उभे राहिल्यावर म्हणणार श्याम महाराजांना भगवंताला न्यायला नको होतं. काळाचा घालाय, कोणाला घालील सांगता येत नाही. सोनवणे साहेब लगेच टाईप करायला लागतील मोबाईलमध्ये, मोहिती पाटलाकडून फोटो घेतील, वर टाकतील, हे सांगायला सुरू करतील. जातीवाट आहे यांच्या जाण्यानं जी आम्हाला सगळी मित्रपरिवाराला पोकळी तयार झाली, यातून भगवंतानं आम्हाला सावरण्याचा प्रयत्न करावा. म्हणलं चांगले दिवस आम्हाला यावा आणि श्यामबाबांना खुशाल जावं. काका म्हणतील पटकन आवरा, मला बोलू द्या 2 शब्द. आपण म्हणतील थांबा मलाही 2 शब्द. अरे लई याला आमच्या खडकबाजारला माणूस यायचा गड्या, गोड बोलायचं हो. साऊंडवाले म्हणतील आमच्या साऊंडवर लई कीर्तनं केली त्यांनी, आम्हालाही बोलू द्या. आमचे भाचे आहेत, आमचा मामा होता. मी नामदेवरायाच्या शब्दात सांगतोय तुम्हाला, हे सगळे येतील, स्मशानात चेतवतील आणि सगळे पाठमोरे होतील. माझ्याबरोबर कोण कोण येणार? भिका बाबा म्हणतील जाद्या मागं काय जाता येतं का? गेला
मित्र ज आले गोत्र ज आले मित्र तेही स्मशानी परतले अंती टाकोनी या गेले सोडून गेलेत आणि हे घरी गेल्यावर मग मला माझा गैवर येणार आहे आणि मग मी त्या स्मशानातून उठून पाहणार आहे कोण कोण आलंय माझ्याबरोबर हेच सांगायचंय चोखोबरायाला. मी अभंग ज्याच्यासाठी निवडलाय चोखोबरायानं ज्याच्याकरता अभंग दिलाय गोष्टच खूप अवघड आहे प्रत्येकाला इथं लागण्यासारखीच आहे. चोखोबराय म्हटले ज्यांच्यासाठी करत होता खटाटोप तीच माणसं आज पाठमोरं होणार आहे आणि घरी जाऊन सगळे एकत्र बसणार सगळ्या भाकऱ्या घेऊन येतील. जाऊ द्या झालं ते झालं होणारी गोष्ट होती. रडून गागून का माणूस परत येतो का? बसा पंक्तीला बसा. पाटील कसं असतं आपल्याकडं मिक्स भाज्या करू करू खाणार आहे. आतापर्यंत कोण उपाशी राहिलो तुमच्या गावाला नाही हेच सांगायचं. तुटला आयुष्याचा दोरा दोरा तुटला ना एकदा राजा येर वावगा पसारा हा पसारा वावगा. मग जर हा पसारा आहे तर आम्ही हा पैसा कशासाठी जमा करतोय आम्ही हे धन कशासाठी जमा करतोय प्रत्येकाचा हेतू तोच आहे. आज इथपर्यंत आम्ही लोक आलो तर आम्हाला देवाची लई चिंता आहे असं नाही. आम्हाला देव मिळावा अशी आहे सोनवणे साहेब आमची मुळीच इच्छा नाही. मग आमची चिंता कशाची आहे? काहीतरी मिळवायचंय काहीतरी मिळवायचंय. तुकाराम महाराजांचे एक भाऊ आहे आणि त्यांनी गोड अभंग केलाय. ते म्हणतात तुम्ही म्हणता ना हा पैसा तुम्ही म्हणता ना पैसा न अडका हा इथंच राहतो बर का. तुम्ही म्हणशाल पैसा अडका हा इथेच राहील बर का. पैसा अडका सगळं इथं राहून जाणार आहे. माणूस मेल्यावर संग मातीचा मडका घे 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 हरिनाम घे माया सारी टाकून दे हात लावून नसेबाला तो रडतो रे घाई घाई या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये. तुम्ही मनशान घरन दार हे इथंच राहत सार. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर घे 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 हरिनाम घे माया सारी टाकून दे हात लावून नसेबाला तू रडतो रे घाई घाई या संसारा पाये या संसारा पाये. कोणी असं म्हणेन आमचा लय वशीला आहे आमचं लय मोठी मोठी लोक ओळखीचे आहे आम्हाला गावाची गरज नाही आम्हाला मित्राची गरज नाही. मग वशिलाच अशा माणसाची करून ठेवलाय आमचा मित्र राजा आहे राजा. बरं मग तो आम्हाला यातून सोडविल. तुकाराम महाराजांच्या शब्दात तोही सोडविना तुला देशीचा चौधरी अनेक सोय रे भले भले. कशातून? मृत्यूचा समय आहे समय मृत्यू. ह्या असं ऐकलं या असं बोललं का मग वैराग्य तयार होतं मला बाकी काय नाही. पण हे कुठपर्यंत टिकतं बस याला काका लय गोड सांगत असतात मला. काका म्हणते ती स्मशान वैराग्याची धनी आहे. कोण? आम्ही. स्मशान वैराग्य आहे हे तिथपर्यंतच. ह्या गोष्टी इथं ऐकायला बऱ्या वाटतात ज्या गोष्टी अनुकरणात तुम्ही मी कधीच आणणार नाहीये. मग हे चोखोबरायाचं सांगणं आहे. मी निरोप द्यायला आलोय. अभंग वाचून सांगतो मी बाकी काय नाही. ऐकायचंय तुम्हाला मला. असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला माणसाच्या मनात एक गोष्ट येते. एका गायकानं गोड गीत रचलंय काका अभंगात नाही पण तो म्हणतोय खरंच रे खरं आहे. येताना भामदास महाराज काय आणलं आपण येताना काही घेऊन आलो नाही आणि जाताना खरंच काही नेणार नाही. मग हे मधलं एवढं सगळं करतोय तरी कोणा करता. नको अभिमान करू भल्या माणसा
नको अभिमान धरू भल्या माणसा येताना संगती येणार काय जाताना संगती नेणार काय येताना संगती येणार काय जाताना संगती नेणार काय नको अभिमान करू भल्या माणसा नको अभिमान करू भल्या माणसा अण्णानं गोड गाणं दिलं. काय घेऊन आला आणि काय नेणार आहे, काय आणलं नाही. एक तुकाराम महाराजांची भाऊ आहे आणि त्यांनी गोड आपल्याला सांगितले. भजनामध्ये अंत्येष्टीच्या वेळेला एक गोड प्रसंग आपण गात चालतो बघा. ते खांद्यावर घेतल्यावर 4 जणांना खांद्यावर घ्यायचं, बाकीच्या महिला मंडळांना पदरं हलवायचे, कोण बी असू द्या काका, आणि त्याला असं खांद्यावर घेतलं का आपण म्हणत चालत असतो बघा. कुठून आला, हे जाणार कुठं आहे, कोणता तुझा गाव होता, बाबा असंच आहे ना, प्रत्येकाचं तेच आहे, माझंही तेच होणार आहे. मग ही भजनी मंडळ आहे ना टाळ घेतात आणि टाळ घेऊन एक गोड भजन म्हणत असतात बघा. भजनी मंडळ म्हणत असतात, ए कुठून आला रे, आलासे कुठून जासे कवन्या रे घरदार तुझे नाये अवघे लटकेच माया. कुठून आला, कुठं जाणार रे. आमचा माऊली तर लय गोड गातो बाई, लयच गोड. माऊली महाराजांना गावाई लयच गोड गात. कुठून आला, कुठं जाणार आहे, काय मिळ नाही बा. आता मी समजा खडक वजारला येणार होतो, वडाळीत थांबल्यावर मला विचारलं, बाबा आज कोणत्या गावाला, काय माहित, इकडून कुठून आलं काय माहित. पगार बाबा रस्त्यात होते, हो मामा नेमकं जाणार कुठं पण एवढं तर सांगा, माहित नाही. आणि कुठून आलं याचाही मेळ नाही, मग जातंय माहित नाही, येणार आहे माहित नाही. अरे मग आला कुठून, बाबा माझी गंमत तीच आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला असा प्रसंग येतो का त्या त्या वेळेला प्रत्येकाचा आठव एकच येतो, भविष्यात काय, पुढचं काय, आता पुढं काय. काका बघा ना, खाटावर पडलेला माणूस आहे, मी संतांच्या शब्दात सांगतो आणि श्राद्धाकडे वळणार आहे. अभंग निवडला ना म्हणून त्या अभंगावर थोडस संतांच्या शब्दात वर्णन आणणार लयच गोड आहे. अरे राजा हो, जर तुम्ही कुठून आलात हे माहीत नाही, कुठं जायचं हे माहीत नाही, मग आपण घडवणार कधी ना आपलं स्वतःचं आयुष्य लिहिणार कधी आपण. आता बरं वेळ तर इतका राहिलेला नाही आपल्याकडं. किती माणसं आपल्यातले गेले, किती माणसाचे नंबर आपण डिलीट केलेत. किमान मोबाईल घेतल्यापासून 50 नंबर मी डिलीट केलेत माझ्या मोबाईलमधले. मी किती लोक पाहिलेत मी स्वतः. काका माणसं जातात आणि आपण जाणार नाही का मग. अहो तो काळोबा नावाचा कोणीतरी दररोज बसलाय, किती वेळ राहिला, सारखा टाइम पाहतो यांना, तो प्रत्येक घटका मोजतोय. घडी घडी काळा वाट याच पाहे, घडी घडी काळा वाट याच पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळा वाट याच पाहे, घडी घडी काळा वाट याच पाहे, वाट याच पाहे. वा नवा. आणि आता असं आहे ना, हे 10ला चालू व्हायला पाहिजे होतं, तर रंग भरला असता. आपण थोडं 5-25 मिनिटाचाच खेळ राहिला आपल्याकडे. क्षणाला तो काळोबा टपून बसलाय. अरे जाणार आहे पण जावं कसं. आत्ता बघा समाधी सोहळा आलाय ज्ञानोबरायाचा, जावं असं आलाय सोहळा. दरवर्षी आपण तो सोहळा साजरा करत असतो काका. कसं जावं हे बरोबर काही येणार नाही हे कळालंय, समजलंय मला आणि तुम्हाला. मी गेल्यावर काय राहणार आहे, काय उरलो आतापर्यंत, काय उरलंय, कोणाचं उरलंय. माणसाच्या 2च गोष्टी उरत असतात, एक त्यानं ठेवलेली संपत्ती आणि त्यानं केलेली कीर्त. अण्णा तुमचं काय मत आहे.
काय उरतं? कीर्त उरते. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी. काय उरणार आहे? कीर्त उरते. काकानं केलेलं कर्म काकाच्या पाठीमागं काकाला कामात येणार आहे. इथं केलेलं कर्म परलोकात सुद्धा कामात येतं. बरं, मी सांगत नाही, संत सांगून गेलेत. संत सोडविल यमापासून या, सोडविल यमापासून या. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासून या, सोडविला यमापासून या. आपली कीर्त आपल्याला इथं तर कामात येणारच आहे, पण इथं केलेलं पुण्य उद्या त्या लोकात गेल्याच्या नंतर. ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण डोकावून बघितलं तर ज्ञानोबाराय 2 शब्द आपल्याशी इतके गोड बोलतात. ज्ञानोबाराय म्हणतात, राजा हो, ज्या वेळेला असा प्रसंग येईल तुम्ही तिथं जाताल त्यावेळेला तराजू आहे. त्या तराजूमध्ये एक मापारी मोजण्याकरता हातात धरून उभा आहे, त्यात एका बाजूला माप ठेवलंय कशाचं? पापाचं, आणि एका बाजूला माप ठेवलंय पुण्याचं. पाप आणि पुण्य मोजलं जाईल. आजही जर महेश महाराज कोर्टात जर गेलं, कोर्टात एक चित्र आपण पाहतोय, जे गेले नसतील त्यांनी टीव्हीत चित्र पाहिलेत. टीव्हीमध्ये एक मापारी आहे मोजण्याकरता, त्याचे डोळे बांधलेले आहे. कोर्टातलं चित्र आहे, काचात आहे. कसं चित्र आहे ते? त्याची डोळ्याला काळी पट्टी बांधलेली आहे, त्याच्या हातामध्ये तराजू आहे साखळ्यांचा, आणि तो तराजू तो मापारी मोजायला घेतो ना. ज्ञानोबाराय गोड बोलतात, त्यावेळेला तो मोजतो. काय मोजतो माहिती आहे? त्यावेळेला त्याच्या मापामध्ये तो टाकत असताना आपलं पुण्य सोडतो बाबा. आणि पुण्य सोडलं, एका बाजूनं पाप सोडलं का तो तराजू कमी जास्त होतो. मग ज्याचं पाप वाढलं, पापात्मक पापे नरका जाईजे, पापात्मक पुण्य स्वर्गा जाईजे, मग माते जेने पविजे ते शुद्ध पुण्य. मग हा आज जो दिवस आहे, आजचा दिवस हा महत्वाचा आहे. आजच्या दिवशी आपला पुनर्जन्म होत असतो आपल्या पापा पुण्याच्या बळावर. भागवतकार गोड श्लोक भागवतकार सांगतात, सुकृत दुष्कृत समान समी, जे का पावे कर्मभूमी, जे का पडे विषयागामी का स्वर्गी. स्वर्गामध्ये ती लोक राहतात ज्यांची वासना, बिंबली वासना आता शिल्लक राहिलीत. बरोबर, त्या वासनेच्या बळावर स्वर्गात आहे, पापाची लोक नरकात आहे. तुम्ही आम्ही पुण्यवान की असोल, पुण्य केलं असेल म्हणून माणसं म्हणून जन्माला आहे. असं काय उरतंय याविषयी बोल. तुटला आयुष्याचा दोरा, दोरा तुटल्यावर पसारा वावगा आहे. जे त्यांनी सांगितलंय त्यासाठी आपल्याला बोलायचं आहे. चोकोबारायाचा शब्द आहे म्हणून आपल्याला बोलायचं. काय उरतं? आपण बोलत होतो उरणार नाही, उरलं नाही. आजपर्यंत कोणाचं शिल्लक राहिलं नाही, पण 2 गोष्टी कोणाला हिरकावून घेता आल्या नाही. एक तुमचं पुण्य आणि एक केलेलं कर्म. गोड अण्णांनी प्रमाण दिले त्याच्यावर. असो, समाधी सोहळ्याविषयी बोलत होतो. काय उरावं आणि काय उरतंय बघायचं. आता येणारा समाधी सोहळा आहे ना, हा सोहळा जेव्हा सुरुवातीला ज्या दिवशी झाला असेल त्या दिवसाचं चित्र डोळ्यासमोर आणा. काय होतं? निवृत्तीनाथांच्या कृपेनं ज्ञानोबारायानं आईबाप गेल्याच्या नंतर आईबापाची आता छाया संपली आणि उरलं कोणीच नव्हतं. जगात कोणीच नाहीये. काय उरतं याच्यावर बोलायचंय मला फक्त. आता कोणीच नाही. मायेचा पदर काढून घेणारी आई गेली. खंबीरपणानं पाठीमागा उभं राहणारा बाप गेला. एकदा राजा बाप गेला ना, आधार तुटतो. ज्यांचा गेला त्यांना माहित आहे. पाठीमाग तू लढ, मी आहे म्हणणारा बाप असतो. किती बी मोठ्याला चुका होऊ द्या लेकराकडून, पण पाठीमाग जर बाप बा असेल ना, तर सगळा त्यानं किती खटाटोप करू द्या, घाबरत नाही कोणावर, कोणाला भीत नाही. ते
ते घरी जाताना बापाच्या आडशाला लपतं. बापाची छाया पाठीवर असावी लागते. ज्याची बापाची छाया गेली त्याला आज जग फिरताना कळतंय. ती आज जगामध्ये फिरताना कळतंय. बाबा आम्ही समाजामध्ये फिरतो ना बांधच महाराज, तर एक कृपा चांगली आहे भगवंताची. काका तुम्ही आलात आपल्याकडे सगळी मंडळी, बाप चांगला आहे आणि दरवाजात बाप बसलाय ना, बस समाजात फिरत असताना धाक नाही वाटत. बाप आहे घरी. प्रत्येकाची रीत आहे. मुलांच्यासाठी मुलांची मुंज व्हावी, मुलांना समाजानं स्वीकारावं म्हणून ज्ञानोबरायाच्या वडिलांनी विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेनं देहांत प्रायचित्त घ्यायचं ठरलं. एवढी एवढी मुक्त आहे. काय उरतं याबद्दल बोललं. सोपानदेव आहे 2 वर्षानं थोडे मोठे, ज्ञानोबराय आहे 2 वर्षानं थोडे मोठे, आणि सगळ्यात मोठे 2 वर्षानं मोठे निवृत्तीनाथ दादा आहे. निवृत्तीनाथाला सांगितलंय, निवृत्ती आम्ही जातोय. कुठं? रात्र आहे, अंधार आहे. कुठं? तुमच्या मुंज व्हाव्यात आणि तुम्हाला समाजानं स्वीकारावं. गावात गेल्यावर लोक भीक नाही ना देत तुम्हाला. गावात गेल्यावर लोक तुमच्या झोळीमध्ये शेण टाकता ना. अपमान सहन करावा लागतो ना तुम्हाला. नाही करावा लागणार उद्यापासून. आम्हाला पैठणच्या पीठानं न्याय दिलाय. जर तुम्ही देहांत प्रायचित्त घ्याल तर तुमच्या लेकरांना आम्ही स्वीकारू. आम्ही जाणार आहे निवृत्ती. सांभाळशील लेकरांना? निवृत्तीनाथानं म्हणावं, आई मायेचा पदर जोपर्यंत होता तोपर्यंत ही मुक्ता तुझ्या आश्रयानं राहिली. उद्या हे तू गेल्याच्या नंतर आई मी ह्या मुक्ताला काय उत्तर देऊ? रात्री निवृत्तीनाथाचं आईचं चाललेलं भाषण आहे बाबा. किर्र रात्र आहे. आता समाधी सोहळा येतोय 2 दिवसावर. आईच्या डोळ्यातून 2 धारा चालल्या. निवृत्ती समजदार आहात तुम्ही. ज्ञानदेव थोडं समजदार आहे, पण स्वपानाला मुक्ताला काही कळत नाही ना हो. एवढी एवढी 4 वर्षाची मुक्तात गाढ झोपेत आहे. डोळे शांत लावलेले आहे. निरागस चेहरा आहे. आईनं हळूवार तोंडावरचा पदर काढला. दरवाजाच्या बाहेर झाली. एक चित्र डोळ्यापुढं आणा राजा हो. आता बाहेर गेलेली आई परत कधीही घरात येणार नाहीये. एवढं एवढं लेकरू घरात झोपलंय. सकाळी झोपेतून उठल्यावर जेव्हा तिनं आजूबाजूला हात केला असल, माझ्या आईचा पदर हाताला लागत नाही. अजून डोळे काका उघडलेले नाहीये आणि आईचा पदर हाताला लागत नाहीये. म्हणून आईला शोधणारी मुक्ता जागी झाल्यावर काय अवस्था झाली असेल तिची. आई म्हणून जेव्हा तिनं डोळ्यानं हाक मारली असेल आई, तेव्हा ओ कोणी दिली असेल मुक्ताला? कोण देणार होतो? निवृत्तीनाथानं उचलून घेतलं. मुक्ता, ए मुक्ता काय खातीस? काय होतं खायला? काय खाणार आहेस? आणि काय देणार आहे निवृत्तीनाथ आता मुक्ताला? काय देणार आहे तो सोपानदादा मुक्ताला? काय देणार आहे ज्ञानोबा आहे मुक्ताला? काही कळत नाही. ती फक्त एकच म्हणत होती, आई माझी आई. आई दिसत नाही, बाप दिसत नाही. राजा हो, 1 दिवस 2 दिवस 3रा दिवशी लेकराला जेव्हा आईची आठवण येईल, तुम्हाला लेकरं आहेत. ज्या वेळेला बांधाज महाराज लेकरू मोठ्यानं रडतंय त्यावेळेला कोणाकडेच राहत नाही, पण आईनं कुशीत घेऊ द्या, लेकरू शांत होतंय. काही नको देऊ त्यानं खायला प्यायला. आई एकच टाव आई. आई दिसत नाही. आठवण करा त्या क्षणाची. काय क्षण घडत असल. थरथर 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 निवृत्तीनाथ कापायचे. काय उत्तर देऊन? ज्ञानोबा कापायचे. काय उत्तर द्यायचंय मुक्ताला? मुक्ता रडायची. मुक्ताला गावाकडे घेऊन जायचे. हे बघ हे अलंकापूर आहे, हे बघ हे पक्षी आहे, हे पशु आहे, बघ कसे किलबिल करतात. काय पक्षी करायचे मला? माझी आई. आई नाही, बाप नाही. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, वर्ष चाललंय. वर्षामागं वर्ष लोटत गेलं. दादा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांवर कृपा करावी. ज्ञानोबरायाला सांगावं, ज्ञानोबराय तुम्ही आता सिद्ध होण्याकरता आपले जन्मच याच्यासाठी आहे. ज्ञानोबरायांनी तर स्पष्ट सांगितलं, आम्ही कशासाठी आलोय? या लोकांचा उद्धार करण्याकरता. जगोद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा. एक एक करून ग्रंथ लिहायला सुरुवात केली. हरिपाठाची रचना झाली. जगाकरता हरिपाठ दिला. ज्ञानेश्वरीची रचना करून झाली. आणि निवृत्तीनाथाला सांगितले, दादा मला आता थांबावं वाटतंय.
जगाचे आघात सुसून सुसून आता किती दिवस नाही. ही एकादशी आहे ना आता, या एकादशीला ज्ञानोबराय निवृत्तीनाथ पंढरपूरला गेलेत. पांडुरंगापुढे अण्णा उभे आहेत. ज्ञानोबराय पांडुरंगाशी बोलायला लागले आणि पांडुरंगाला सांगतायत, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुची होसी, परी समाधी हे तुझ पासी घेईन देवा. या जगात मला कोणी राहिलं नाही. आणि ज्या वेळेला काका कोणीच उरत नाही का, त्यावेळेला देव आपला करायचा प्रयत्न माणसं करतात. आता काय राहिलं देवा, मला तुझ्या पायाजवळ समाधी घ्यायची. देवानं सांगितलं नाही, माझ्याजवळ नाही, तुमच्या समाध्या ठरलेल्या आहे. निवृत्तीनाथानं समाधी घ्यावी. निवृत्तीनाथ ही त्र्यंबकला घ्यायची आहेत. ज्ञानोबराय तुम्ही अलंकापुराला आहे, सासवडला सोपान देव आहे, आणि मुक्ताई मात्र मुक्ताई नगरला मेहुणला घेणार आहे. ठरलं हे सगळं. देवानं सांगितलं आणि सांगितल्यावर दशमी उपवास केला. एकादशी झाली, द्वादशी झाली. सगळी मंडळी परत अलंकापुराकडे पांडुरंगासह निघाली. आल्यावर इकडं नारा विठा गोंदा महादाई नामदेवरायाची 4 अपत्य आहे. तेवढं एक लेकरू कोणाचं असर उचलून घ्या. थोडा वेळ 10-5 मिनटं बाहेर न्या. सगळी मंडळी त्याच्याकडेच बघते. कोणाचं असेल आजी, थोडा वेळ बाहेर न्या. आपलंच पाहुण्या रावळ्याचं कोणाचं आहे, न्या बाहेर थोडा वेळ. त्याला पाहू द्या. यांना थोडंसं आपल्याला काय हो राहिलं. एका लेकरामुळे जर पूर्ण कार्यक्रमाचा विक्षेप होता असेल तर एक माणूस थोडा वेळ बाहेर बसलेलं मला तरी वाटतं उत्तम राहील. व ज्ञानोबराय निवृत्तीनाथाला सांगू लागले, दादा आता मात्र मला इथं कंठ आता दाटून येतोय माझा, मला थांबावं वाटतंय. नारा विठा गोंदा महादा हे 4 पुत्र नामदेवरायाचे समाधीजवळ गेलेत. हे समाधीचं स्थळ 108 आहे. 108वी समाधी आहे ज्ञानोबरायाची. आता मला वेळ तितका प्रसंग आपल्याला द्यायचा नाही आहे आणि तितका वेळ आहे आपल्याकडे नाही. ज्ञानोबरायांना समाधीमध्ये घेऊन जाण्यासाठी निवृत्तीनाथ आणि भगवंत स्वतः प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथाला हाताला धरतात. निवृत्तीनाथाला एका बाजूनं ज्ञानदेवानं धरलंय, एका बाजूनं निवृत्तीनाथानं धरलंय आणि समाधीच्या स्थळापर्यंत घेऊन निघाले. निवृत्तीनाथानं धडकन खाली पडलं गेलं. निवृत्तीनाथ स्वतः बोलू लागले. निवृत्तीनाथ म्हणतात, मायबाप गेले त्या दिवशी मला सांगून गेलेले होते, पण असं दुःख मला उतीव झालेलं नाही. माझा भाऊ स्वतःचा चाललाय, स्वतःचा भाऊ माझ्या डोळ्यासमोर समाधी घेणार आहे. मायबाप जेव्हा गेलेत तेव्हा एवढं दुःख माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं. जसं बांधलेल्या तळ्याचा पाठ फुटावा आणि पाणी असं व्हायला लागावं, बांधल्या तळ्याचा फुटला से पाठ, ओग 12 वाटा मुरडता ते. बांधल्या पेंडीचा फुटला आळा, बांधल्या पेंडीचा सुटला आळा, तृणरानो माळा पांगला से, तृणरानो माळा पांगला से. ज्ञानोबरायांना समाधीमध्ये घेऊन गेले. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा मध्ये उभे आहेत. ज्ञानोबराय सांगिततात, ज्ञानोबराय म्हणतात, देवा मला समाधी घ्यायचे, पण मी घेतलेली ज्ञानेश्वरी मला द्या. ज्ञानोबरायानं स्वतः ज्ञानेश्वरी हातात घेतली. ज्ञानेश्वरी हातात घेतली, समोर ठेवली, भीम नावाची मुद्रा लावलीत. डोळे शांत झालेत. ज्ञानोबराय समाधीमध्ये बसणार आहे. निवृत्तीनाथ दादावर उभे आहेत. सगळी संत मंडळी बाजून आहेत. मुक्ताबाई आहेत. शरीर धडाधड खाली पडतात. ओक्सा बोक्सी आळंदी रडतेत, अलंकापुर उडतंय. सगळी मंडळी पाहतात. अरे ज्या आळंदीमध्ये भिक्षा मागून ज्ञानोबराय लोकांना सांगत होते, ए राजा हो, ए बघा बरं, हा आपला धर्म, हा आपला संप्रदाय वाढी करता आपल्याला जन्म मिळाला आहे आम्हाला. ऐका प्रत्येकाला देवाचं नामचिंतन सांगणारं, देवाचा नामाचा गोडवा सांगणारं, देवाचा महिमा सांगणारं हे शरीर समाधीमध्ये जाणार आहे. आता उद्या ज्ञानोबराय आपल्याला दिसणार नाही. प्रत्येकाला कळायला लागलं. पाण्यातल्या माशांना कळालं. पाण्यातले मासे जसं पाण्यामध्ये विष टाकावं आणि तडफड 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 माशांनी करावे ना. पाण्यातल्या माशा घातले माझवन, तैसे जनवन कालवले. अरे कालवा व्हायला लागला शरीरामध्ये. मायबाप गेलेत.
आईबाप नाहीये, मोठा भाऊ आहे निवृत्तीनाथ आणि धाकटी बहीण आहे 4 वर्षाची मुक्ता. ज्यांना कोणीच नाही देवा त्यांची समाधी होणार आहे. आता मात्र समाधीत गेल्यावर यांच्या मागे राहिलंय कोण हो, कोण उरणार आहे असं म्हणणारा समाज ओक्सा बुक्स रडत होता आणि डोळ्यातले ठेप बाहेर फेकत होता. काय लेकरं आहे हो निरागस, एवढं 22 वर्षाचं वय आहे, समाधी घेणार आहे. अख्खा गाव जमला, देव आलेत, सुरगण आलेत, स्वर्गात विमानाची दाटी झाली, पुष्पवृष्टी करण्याकरता सगळे तयार आहे, सज्ज झालेला आहे आणि समाधीचा प्रसंग गोड तिथं होतोय बघा. हे सगळं पाहण्याकरता नामदेव महाराज तिथं उपस्थित आहे. नामदेव महाराजांनी सगळ्यांच्या समाधी लिहा, ज्ञानोबारायाची समाधी ज्ञानोबारायच लिहायला घेतात आणि मग ज्ञानोबाराय सांगायला लागले, राजा हो आता मात्र हा चमकणारा सूर्य आता यापुढं कोणाला दिसणार नाही बरं. हा आता जो चमकत होता ढगाळ जाणारा सूर्य आता काय कोणाला दिसणार नाही, आता हा लोपणार आहे, हा दिनकर जाणार आहे आणि ज्ञानोबारायांची समाधी होणार आहे. नामदेव महाराजांनी शेवटीच सांगितलं. आणि मग मात्र भगवंतानं निवृत्तीनाथाला बाहेर आणलं. निवृत्ती बाहेर आणले गोपाळ, घात येली शिळा समाधीसी. आणि भगवंतानं सांगितले, निवृत्तीनाथा राहिलंय काय आता शिल्लक, राहिली त्यांची आता कीर्त, राहिली समाधी. मला हे द्यायचं होतं, काय राहायचंय, रात काही नाही वेगळं, राजावर राती कीर्त. ज्ञानोबारायाची कीर्त शिल्लक राहिली, ज्ञानोबारायाची समाधी शिल्लक राहिली, ज्ञानोबारायानं केलेले ग्रंथ शिल्लक राहिले. आयुष्य संपलं जरी असेल, आयुष्य तिथपर्यंत आपल्याला दिसत होतं ज्ञानोबाराय गेलेले नाहीत, समाधीत आहे. आजही जरी समाधीला कान लावला ना तरी ज्ञानोबारायाचे आपल्याला स्पंदन होतात. ज्ञानोबारायानं जो तिथं 102 उभा केला आहे त्याला पानं फुटलेत. आजही तिथं जाऊन जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानोबाराय भेटतात, ज्ञानोबाराय नाही असं नाही. लेकरं ज्ञानोबारायच्याच खुशी पडत गेले आहेत तिथं. पाहिलंय यांनी, सगळ्यांनी अनुभवलंय. मी फक्त वाचून बोललोय तुमच्या पुढं काय राहतंय. चोखोबाराय म्हणतात, चोखोबाराय म्हणला आपला जर दोरा तुटला तर आपलं काय राहणार आहे, बस आपला फक्त हा वावगा पसारा शिल्लक तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, हे रवाऊगा पसारा, हे रवाऊगा पसारा टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे. तुटला आयुष्याचा दोरा, हे रवाऊगा पसारा, हे रवाऊगा पसारा, हे रवाऊगा पसारा. आयुष्याचा दोरा, हिरवा वाऊगा पसारा, हे रवाऊगा पसारा, उरला वाऊगा पसारा. पसारा. जसं त्यांचं शिल्लक राहिलं. आपण कीर्त या विषयावर काका बोलत होतो, बाकी काय नाही. काय शिल्लक राहणार आहे. आमचा महाराज विषय हा चाललेला होता तुम्ही यायच्या आधीचा. उरतं काय, काय उरणार आहे आतापर्यंत, कुणाचं काय उरलं. तुमच्या आमची उरली ना, थोडीफार शेती, 1-2 ट्रॅक्टर, 10-5 जनावरं आणि यापेक्षा वेगळं काय, काय उरलंय. यांचं बघा काय उरलंय. अखंड जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी लोक वाचणारच आहे, ज्ञानोबारायाच्या ग्रंथाचे अनुभव घेणारच आहे, ज्ञानोबारायाच्या चरणावर लटांगण घालणारच आहे. आपण गेल्यावर आपला ट्रॅक्टर किती दिवस राहणार आहे. माझा तर नाही राहिला, माझ्या डोळ्या देखत गेला. खराब झाल्या ना वस्तू, उरतं काय. बंदाज महाराज साधा हातातली केलेल्या अंगठ्या सुद्धा माणसं जात्या वेळेला देत नाही.
आमच्या अण्णानं कालच्या कीर्तनात लय गोड प्रमाण दिलं तर अण्णा द्यावं परत एकदा. काही ठेवत नाही म्हणे हातातलं. भूषण घेती काढून भूषण घेती काढून भूषणे घेती काढोनिया काढोनिया भूषणे घेती काढोनिया दुनिया घेती काळाची हाती दुनिया घेती काळाची हाती भूषण घेती काढोनिया भूषण घेती काढोनिया भूषणे घेती काढोनिया भूषणे घेती चला चोखोबरायाच्या एक अभंग निवडला आणि एक थोडंसं आपण एका चरणावर बोललो. काय बरोबर येत नाही ठीक आहे, कळलंय आम्हाला तुम्हाला प्रत्येकाला. चोखोबरायानं सांगून गेलं त्याच्यावर थोडं भाष्य करायचा प्रयत्न केला. आपल्याकडं ज्या कामानिमित्त आपण सगळे आलोत, विषय महत्त्वाचा आहे आपल्याला श्राद्ध. आपले 12 वाजून गेलेत, परंतु मला इशारा मिळाला आहे 12:30ला कार्यक्रम संपवायचा आहे. म्हणून आयोजकांची विनंती आहे, लेट सुरू झालं, पाहुणे येत आहेत. आणि श्राद्धाचा नियम खरा असा आहे का श्राद्धाला शेवटचा पाहुणा येऊन बसल्याशिवाय श्राद्ध उरकू नये. मग आता शेवटच्या पाहुण्यावर तुम्ही ध्यान ठेवायचं. पाहुणा येऊन बसला आणि पाहुणी एकदा सगळ्यांना पाहिली का आपण श्राद्ध थांबवणार आहे. मी जरा 10-15 मिनिटामध्ये कार्यक्रम आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला ऐकायचं आहे श्राद्ध. कशासाठी श्राद्ध आहे, का करावं आपल्याला, का करायचं आहे श्राद्ध. श्राद्ध करण्याचा मुख्य हेतू इतकाच आहे, आपल्यामधून जाणारा जो कोणी शरीर होतं, आपल्यामधून जाणारा जो कोणी माणूस होता, जी कोणी स्त्री आहे, यांचा आत्मा तृप्त करणं आणि त्यांना शांत करणं. मुख्य विषय हा आहे. यांच्या आत्म्याला शांती लागली पवार बाबा का बस श्राद्ध झालं, इतकाच विषय आहे. हो, हे श्राद्ध आधी होतं का, हे श्राद्ध कुठून सुरू झालं, का करावं लागलं, एक मिनिटामध्ये सांगतो चलतो. श्राद्ध नव्हतं. 60,000 सगर पुत्र जळून भस्म झाले. त्यांच्या अस्थी डोंगराला पडलेल्या होत्या. सूर्यवंशामध्ये बऱ्याच लोकांनी तपश्चर्या केली आणि त्यांनी आपल्या वाडवडिलांना मोक्षमुक्ती मिळवून देण्याकरता प्रयत्न केला. पण श्राद्ध नसल्या कारणानं त्यांना मोक्षमुक्ती मिळवण्याकरता दावं नाही झालं, पिंडदान नाही झालं, श्राद्ध घातलं गेलं नाही, महिन्यात अजिबात नाही, नव्हतं. हे पिंडदान नव्हतं, हे वर्ष श्राद्ध नव्हतं, नाही पगार महाराज हे नव्हतंच. मग कुठून आलं ऐकायचं आहे तुम्हाला. हे सुरू कसं झालं बघा, किती गोड आहे प्रसंग. मग सूर्यवंशामध्ये भगीरथ नावाचं एक रत्न तयार झालं आणि भगीरथानं सांगितलं, हाक मारली देवाला आणि भगीरथानं हाक मारून सांगितलं, देवा माझ्या वंशामध्ये 60,000 सगर पुत्र जळून भस्म झालेत, त्यांच्या आस्थी पडलेल्या आहे, त्यांना मुक्तिमोक्ष सांगा. देवानं सांगितलंय करता येईल, पण याकरता स्वर्गातली गंगा तुला खाली धर्तीवर आणावं लागेल. गंगेला हाक मारली, गंगेला बोलवलं गेलं, गंगा धर्तीवर आली. भगीरथानं आपल्या वाडवडिलांना त्या गंगेच्या जलामध्ये आस्थी नावानं विसर्जित केलं. त्या आस्थी त्यांच्या विसर्जन झाल्या आणि त्यांच्या वाडवडिलांना मोक्षमुक्ती मिळाल्या. 60,000 सगर पुत्र मुक्त झालेत. कशानं, भगीरथानं स्वर्गातली गंगा धर्तीवर आणली आणि मोक्षमुक्ती वडिलांना मिळाली. धन्यवंशी जन्माला भगीरथ पूर्वज केले मुक्त गंगा आनंदी पूर्वज केले मुक्त आनंदी पूर्वज केले मुक्त गंगा वंशी जन्माला भगीरथ आनंदी पूर्वज केले मुक्त गंगा आनंदी पूर्वज केले मुक्त आनंदी पूर्वज केले मुक्त. भगीरथानं तेव्हा सुरू केलं. म्हणून आपल्याकडं माणसं गेल्याच्या नंतर आस्थी पिशवीत घालतात. मोहिते पाटील तुमच्या गावाला कसं करतात, असंच करतात. असंच आहे प्रत्येक गावाला आहे. तुम्ही म्हणा आपल्या का माहिती आहे, पूर्वजांनी काढून दिलेली रीत आहे. नाही त्या गंगेत जर अभिषेक झाला तर वाडवडिलांना मुक्ती मिळते. तिथून सुरू झालं म्हणून आपल्या अस्थी गंगेत समर्पित करतात. चला पटकन एक कळालं, हे श्राद्ध कुठून सुरू होते. हे श्राद्ध नव्हतं.
गरुडाची आई वारली. भगवान विष्णूचं वाहन गरुड, या गावाहून दुसऱ्या गावाला नेणारा. आई गेल्याच्या नंतर गरुड डोक्याला हात लावून बसला. गरुड म्हणला, देवा तू लईच निष्ठुर आहे रे. म्हणले, काय झालं बाबा? अरे माझी आई घालवलीस तू, तुझ्याच हातात आहे ना हे सगळ्या जगाचा उलटा पालट करण्याची शक्ती. हो, तुझ्याच हातात आहे हे सगळं. आता बघा ना, त्याच्याच हातात आहे हे सगळं. शेतकरीच आहोत आपण, सगळे शेतकरी आहोत. एकतर आपल्याला भाव नाही पिकाला, एका बाजूनं आपण ते पोळलो. भाव नाही, कुठलंही पीक करा, त्या पिकाचा शेवट होताना दुकानदाराचे पैसे द्यायचे पेंडिंगच आपले, कधी पूर्ण पेमेंट जाईना. खतावाला बाकीच राहिला नाही. काय करावं, लोक हुरपळलेत. भाव नाही आणि दुसऱ्या बाजूनं यावरूनाचा कोप. काका रोपाला पैसे उसने पासने घेतले, रोपं टाकलेत आणि वरून राजा इतका बिघडला. त्याच्याच हातात आहे ना हे सगळं, मी ते सांग, त्याच्याच हातात आहे. त्यानं ठरवलं यांची रोपही गेली. एका बाजूनं आपल्याला भाव नाही, बाजारपेठा चांगल्या नाही, बाजार मिळत नाही. दुसरी बाजू आपण करायला गेलं तर दुसऱ्या बाजूनं या देवानं आपल्यावर वरून राजानं कोप केला. व त्याचं नव्हतं करून टाकलं. कांदे लावले काही नाही, नुसत्या वाती झाल्या. आमच्या सोनवणे साहेबांना मल्टीप्लायर नावाचं खत आणलं. ते लोकाला सांगू लागले, मल्टीप्लायर टाका, मुळ्या चांगल्या फुटतील. मेलेले कांदे जिवंत केलेत लोकांचे. जे मोहिते पाटील हे दोघं जण, ते मल्टीप्लायर लई गोड औषध आहे, ते सांगत असतात. आता आमच्या काही दिलं तर ते ना, आम्ही सोयाबीनला टाकलं, आम्ही लई हुशार, आमच्या बाग नाही ना. असं बाबा, ते तुम्ही वापरलं, ते सगळ्यांनाच वापरलंय थोडं थोडं. असं चांगलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, त्याच्या हातात आहे. वृक्षालाचं पान सुद्धा हलवणं त्याची शक्ती आहे, त्याच्या ताब्यात आहे हे सगळं. राजा हो, गरुडाची आई गेली, गरुड ओक्साबोक्ष रडायला लागला, देवाला नाव ठेवायला लागला. देवा तू चांगला आहेस का? आणि लोक नावं ठेवतातच बरं का, ठेवतातच. लय वाऱ्या केल्या, लय दिंड्या केल्या, जर एखादी आपत्ती आपल्याकडं आली ना माऊली महाराज, लोक देवाला सुद्धा म्हणतात, देवाकडं न्याय आहे का? तो का चांगला आहे का? मग आमच्याच घरभर दिसतं त्याला. जो लय देवाचं करतो त्याचंच देव असं वाटोळं करतो, लोक म्हणतात. मी नाही, असं जाऊ द्या, आपल्याला इतकंच पाहायचंय फक्त आपल्या कामापुरतं. त्या गरुडाला भगवंत समजून सांगत होते, गरुडा आतापर्यंत लय लोक गेलेत, गेलेली माणसं परत येत नाही, पण तुझ्या आईचं जर तुला व्यवस्थित साध्य करायचं असेल, तुझी आई गेलीत, आईच्या आत्म्याला जर बरं व्हावं असं वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी एक प्रयोग तुला सांगतो. तर्पण शास्त्रामध्ये जेवढा तर्पण विधी आलेला आहेत का गरुड पुराणामध्ये, त्यापेक्षा जास्त गरुड भगवंतानं सांगितलं आहे गरुडाला. आणि गरुडाला सांगू लागले, गरुडा प्रेतकल्प नावाचं कल्प सांगितलं. 18 पुराणापैकी एक पुराण बनलं, त्याला गरुड पुराण म्हणतात. त्या गरुड पुराणामध्ये सांगितले, तुझ्या आईचं शरीर आता नष्ट करायचं आहे आपल्याला. आईचं शरीर गेल्याच्या नंतर आईच्या नावाने एक दगड आणायचा आहे. 1 महिनाभर त्या दगडाला आपण सांभाळायचं आहे आपल्या घरी. बरोबर, महिन्यानं आपण 1 वर्षभर सांभाळणार आहे त्या आईचा आत्मा, आणि त्या आत्म्याला आजच्या दिवशी मुक्त करणार आहे गरुड पुराणानुसार. मग त्या दिवशी आपण पिंडदान करायचं आहे. मग पिंडदान कसं करावं, पिंडदान कुणी करावं, आणि पिंडदानात काय असावं? 3 प्रश्न. पिंडदान कुणी करावं, पिंडदान कुणी करावं असा प्रश्न आपल्याकडे जर सांगितला गेला तर अंत्यविधी झाल्या आमचे सरपंच तर लय बरे, मोठा कोण आहे घरातला, मोठ्या का घागर द्या, बाप गेला असेल तर, आणि लहान गेला असेल तर म्हणून आईकडं. हे लिहिलेलं नाही, मी तर वाचलं नाही, माझ्यापेक्षा जास्त ग्रंथ काकाचे जास्त ऐकून झाले आणि पाहून झालेत. नाही बा, तुम्ही लय वाचलत. हे काय मिळ अजून मलाही लागला नाही. लावा कोण्या एखाद्या ग्रंथातून लागला तर सांगा एखादा श्लोक त्याला, मला नाही माहीत बा, असेल कुठंतरी. बंदाज महाराज माहीत नाही, पण असं रीत आहे म्हणून रीतीप्रमाणे करतात. रीती पडल्या, रीती आहे, रिवाज आहे. काही रिवाज असतात आणि काहीला प्रमाण नसतात. जाऊ द्या, आपल्याला तिकडे न्यायचं नाही, आपल्या कामापुरतं घ्यायचं. कुणी करावं? त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, सीता आई साहेब वनवास काळात होते. कुणी करावं याच्यावर सांगतो श्राद्ध. 14 वर्ष 13 दिवसाचा वनवास काळ संपला. सीतामाया गेल्या गावाकडं. गावाकडे गेले, वाया म्हणू लागल्या, सीते तू घरी नव्हती, अगं तुझा सासरा वारला राजा दशरथ, पिंडदान केलंय का? आणि माणसापेक्षा बायाला पिंडदान जास्त माहीत असतं, आणि प्रत्येक विषय बायाकडे जास्त आहे आपल्यापेक्षा.
तुम्ही रॅशन भरलं ना भरलं माहीत नाही, पण घरी आलं बाई साऱ्या गावानं वाहून नेलं पप्या, तो बापाला काही कळणं. प्रत्येकाच्या घरी यायचे, आमच्या तुमच्या नाही, जगभर तेच आहे. जाऊ द्या पटकन. राजा सीता आईसाहेबाला जेव्हा सांगितलं गेलं, आईसाहेबांनी वशिष्ठजीला सांगितलं, वशिष्ठजी कुलगुरू, कुळाचे गुरु असावा, गुरु कुळाला गुरु असावा. आमच्या प्रत्येकाच्या कुळाला गुरु आहे, आणि गुरु असल्याशिवाय येगळचार होत नाही बरं का अण्णा. घराला गुरुच लागतो, गुरुच पाहिजे, असा गुरु लागतो एक कोणीतरी. म्हणून वशिष्ठजी सीतामय्याला सांगू लागले, सीता ए मैया, आता तुलाच ते करावं लागणार आहे. इकडं प्रभू रामचंद्र आपल्या वनातून आल्याच्या नंतर 14 वर्षाचा कालखंड गेला, सगळं राज्याचा कारभार तुंबला. म्हणून सीता आई साहेबाला गयेला घेऊन गेलेत. गया 2 आहे, पैकी मातृगया आणि पितृगया. काशीच्या जवळच्या गयेला सीतेला घेऊन गेले, आणि वशिष्ठजी सीतामय्य करवी पिंडदान करतात. कुणी जर असं म्हणत असेल पिंडदान कुणी करावं काका, तर पिंडदान सुनाचं सुद्धा पिंडदान जर देवाच्या बापाचं राजा दशरथाचं सुनेनं केलेलं चाललं, तर आपल्या घरात पोरानंच का करावं? सुनानं केलं तर चालेल ना, शास्त्रात चाललं. ग्रंथाला जर मान्य आहे, संताला मान्य आहे, देवाला जर मान्य आहे, तर तुम्हाला आम्हाला का मान्य नको? होऊ द्या ना सुनाच्या हातून पिंडदान, का नको? एक कळालं. दुसरं, पिंडदान कुणी करावं? बरं, पिंडदान का करावं? पिंडदान करण्याचा एकच हेतू आहे मोठा, काय? आपल्या कुळाचं कल्याण व्हावं. तुकाराम महाराजांनी स्वतःचं पिंडदान करण्याकरता गयेला गेले नाही, त्यांना वेळ मिळाला नाही जायला. त्यांनी स्वतः सांगितलं, ए तुम्ही तिथं जाऊन तिळा भाताचा जो पिंड करणार आहे का, मला वेळ नाही तिकडं जायला, मग मी इकडं देवाचं भजन करतोय ना, माझं शरीररूपी पिंड देवाला दान करून टाकलं मी. पिंडदान पिंडे ठेविले करुणी, तिळी तिळवण मूळत्रयी. हो, शरीराचा पिंड तुकाराम महाराजांनी दिला आपुलीये करी, माझे झाले गयावर्जन. फिटले पितरांचे ऋण, पितरांचे ऋण फेडण्याकरता पिंडदान करावं लागतं. केले कर्मांतर, बोंब मारिले हरिहर. आपण बोंबा मारतो ना, ते अंत्यविधी झाल्यावर बाबा बाबा करायचं पळायचं, या बोंबा नाही, हरिहर नावाची बोंब मारली. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, हे ओझं उतरवण्याकरता पिंडदान करायचं. आणि त्यानं काय होतं, हे ओझं जर उतरवलं तर? तुकाराम महाराजांच्या शब्दात अण्णा सांगायचंय, हे पितर आपल्याला आशीर्वाद देतात. आशीर्वाद देती, म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, म्हणे पितृ आशीर्वाद दे. प्रत्येकाची एकच इच्छा आहे, माझ्या कुळामधल्या माझ्या जाणाऱ्या ज्या आत्म्याला शांती मिळावं, आणि त्या शांती मिळावेल त्या बापानं आपल्या कुळातल्या लोकांचं कल्याण हो असा आशीर्वाद द्यावा. बस ह्या हेतू एक आहे. बरं, आता यांना काय लागतं त्या दिवशी? आपला महत्त्वाचा विषय हा राहिला, काय पाहिजे यांना, काय द्यावं आपण, काय देणार आहे? आता आपल्यातला माणूस गेल्याच्या नंतर आपण तिळाचा विषय किती गोड आहे बघा. आज श्राद्धाला आलो मी, थोडं श्राद्ध सांगणार, तो थोडा वेळ राहिला आपल्याकडं. मला 12:30 सांगितले, 10 मिनटं शिल्लक राहिले. ते सुद्धा येऊन बसले, ते म्हणले झालं आवरलाच खेळ, आता आवरलंय फक्त 10 मिनटं. काय द्यावं यांना? सोनवणे साहेब, कशासाठी आपण सगळे जमतो? एकच हेतू आहे, आपल्यातलं थोडंसं पुण्य दाव्याला आपण अर्पण करत असतो. देवबापा 2 तिळी देतात हातावर, थोडंसं पंचामृत आहे, एक फूल आहे, आणि ते फूल हातावर घेतलं का आपण आपल्या 2 हात त्याला लावतो, आणि त्यामध्ये पाण्यात दाबलेले 2 रुपये 5 रुपये टाकतो. चांगले नाही टाकत, चांगले पैसे द्यायचे नसतात तो पामनाला, त्यात टाकायचे. आणि मग काय म्हणतात तिथं एक मंत्र म्हणत असतो प्रत्येकजण, काय? आमच्या पुण्यामधलं थोडंसं पुण्य आमच्या दादाला अर्पण करतो, त्यांना योग्य सद्गती लाभू दे देवा. हीच तीळ आहे ना? काय तीळ आहे वेगळी यापेक्षा?
अशीच तीळ दिली जाते. मग हे आपलं तिळतिळ पुण्य साचा पडे, जसं आपल्याला बहुत जन्मामध्ये जोडणार आहे तसं पुण्य अर्पण करावं लागतं आजच्या दिवशी. मग पुण्य अर्पण करण्याकरता काय काय करावं लागतं? पुण्य अर्पण करण्याकरता एक महत्त्वाचा विषय आहे, इथं ज्ञानदान करावं लागतं. ज्ञानदानानं काय होतं? जसं आपलं बघा आईसाहेब केद्राई मातेला लोक येतात. आपल्या गावाची ही ओळख महाराष्ट्राची ओळख आहे, जगभराची ओळख आहे. आपले केद्राई मातेला आलं, जर एखाद्याला दोष लागले असतील त्यानं यायचं आणि मातेच्या शेजारच्या कुंडामध्ये स्नान करायचं. अण्णा स्नान केलं का आपले वस्त्र तिथं सोडायचे, नवीन वस्त्र परिधान करायचे आणि जायचं. होतं काय त्याच्यानं? म्हणले तुमचे दोष जातात. किती सोपं आहे, दोष घालवण्याकरता इथं लोक येतात, सोपं आहे, दोष जातात. मग दोष लागलेले असतात पितरांचे आपल्याला. मग कोणाकोणाला लागले होते या आधी उदाहरणं सांगायला वेळ नाही, फक्त सांगून जातो आणि पुढं सरकतो. असे दोष लागल्याच्या नंतर हे दोष घालवण्याकरता इथं यायचंय आणि आलं का इथं भजन करायचंय. इथं आलं का थोडंसं देवाचं चिंतन ऐकायचंय. मग प्रत्येकालाच भजन येईल असं नाही. भजन ज्यांना येतं त्यांनी गायचं आणि ज्यांना येत नाही त्यांनी कानानं ऐकायचं. एवढं जरी केलं अण्णा तरी आपले दोष डोंगरा एवढे असले तरी जळून जातात. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, एक पवित्र हरिकथा. हे करायचंय श्राद्धाला. बरं, मग एवढं जर केलं तर आमचे दोष गेलेत. 100% तुम्ही दोषमुक्त झालात, पवित्र झालात. आणि जर तुम्हाला दोष शिल्लक राहिले तर होतं काय? तुमचे पितर तुमच्यावर अतृप्त होणार आणि पितर दात खाणार. आहा गटाताचे करीती पितर, आहा गटाताचे करीती पितर, आहा गटाताचे करीती पितर, ओहो गटाताचे करीती पितर. वंशधराचा पुत्र झाला, वंशधराचा पुत्र झाला, आहा गटाताचे करीती पितर, आहा गटाताचे करीती पितर. आपल्या पितरांना आपल्यावर कटकट करावं आणि मग पितरांचा आपल्याला दोष लागला का त्याला पितृदोष नावाचा दोष म्हणतात. मग हा पितृदोष लागल्यावर मग लय अवघड आहे काका. मग मुलाचं लग्न जमत नाही. जर ब्राह्मण देवतेकडे आपण गेलं तर देवता सांगणार पितृदोष आहे तुम्हाला. मुलीचं लग्न जमत नाही. इकडून तिकडून जमलं तर पोरगी राहत नाही आणि राहिलीच तर पोरगी मग ते तिला लेकरं होत नाही आणि झाले तर ते वाकडे तिकडे होणार. ते सोयीनं घरात नांदत नाही आणि नांदल्याचे एखाद्याचे तर आपल्याला बरं पाहत नाही. असं सांगितलं जातं ना, पितृदोष असे सांगितले जातात. मग या दोषाचे अनेक प्रकार आहे, पैकीचा हा एक प्रकार आहे. काय? हा पितृदोष नावानं म्हणतात. कोणाचा? या लोकांचा. गेलेली लोक, या लोकांना शांती मिळावी, यांनी आपल्या कुळाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर येणेप्रमाणे श्राद्ध करावं लागणार आहे. कोणतं? आज जे आपण श्राद्ध करायला घेतलं ना, हा श्राद्धाचा प्रकार तोच आहे. हे नाम श्राद्ध आहे काका. हे नामानं श्राद्ध केलं जातं. त्र्यंबकेश्वरला जे श्राद्ध केलं जातं तिथं एक पिंडदानानं श्राद्ध केलं. कुठेही जा विधी हाच आहे. कुठेही गेलं तरी विधी सारखाच करावा लागतो. पिंडदान करायचं, ज्ञानदान करायचं आणि शेवटी करायचंय अन्नदान. बस हे 3 दानं जर आपल्याकडून घडले तर आपले पितर तृप्त झाले, पितरांना मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. म्हणून या कामानिमित्तानं तुम्ही आपण सगळे एकत्र आलेलो होतो. आपलं पिंडदान झालं, ज्ञानदानही झालं. एखादी कथा जरी आपल्या कानावर एकदा टाळी वाजून आपल्याकडून भजन जर घडलं असेल तर पांडुरंग परमात्मा यांना मुक्ती मोक्ष मिळवून देत असतो. म्हणून या कामासाठी भजन पूजन ठेवावं लागतं. लय लोकांचा प्रश्न आहे बुवा, आम्हाला लय कामं पण श्राद्धाला जावंच लागतं आणि श्राद्धाला गेल्यावर कीर्तन ऐकावंच लागतं. काका, प्रत्येकजण श्राद्धाला आलेला कीर्तन ऐकायला आलेला नसतो. आता ह्यांना नाही काय उद्योग, ही याच कामी यांचा बिझनेसच आहे, तसा आमचाही बिझनेसच आहे. बरोबर? तुम्हाला तुमच्या बापातून मुक्त व्हायचं आहे, पाऊंडरावळ्याला सोनवणे बाई तुमचं काय मत? प्रत्येकाचं तेच आहे ना हो. बाया काय सांगणार, गडी तीच सांगणार. पगार बाबा काय मत आपलं? बरोबर, सगळ्याला प्रत्येकाचं मत एवढंच राहील. एवढा वेळ नको होतं. मग श्राद्ध पाहिजे. आम्ही गेलो कशासाठी? आम्ही आलो पाहुण्याला भेटायला. हातात हात दिला, येतो बरं का, खादी टाकायच्या पळड्यात, पाऊस चालू होणार. प्रत्येकाचं हेच आहे. याची कारणं सांगून जातो. ही लोक तुम्हाला मला काय ऐकावं लागतंय? हे ऐकल्यामुळं या लोकांचा दोष निसताय एवढ्या घोरपडी परिवारालाच लागणार होता असं नाही आजी. तुम्ही त्यांचे कोणीतरी लागतात.
मग उद्या हे तुमच्या कुळाकडे आले मग तुम्ही म्हणाल येतात का? एकच उदाहरण सांगतो लगेच सेवा थांबवतो. हे येतात. तुम्ही म्हणाल आमच्याही घरी तुमचाही बेत पाहणार ती. तुम्हाला इथून मागे एखाद्याचा पाहिला का सांगू का तुम्हाला? ऐकवतो एवढं एक, मग तुम्हाला कळलं खरंय खरंय बरं का. गेलं पाहिजे श्राद्धाला. नाही यांच्यातून मोकळंच झालं पाहिजे आपण. हो हो ऐकायचंय तुम्हाला. ऐका ऐका. काय झालं? ज्याच्या नावावरून भारताला भारत नाव पडलं का तो भरत राजा. हे लोक येतात का एवढं सांगतो फक्त. येतात का ऐकायचंय तुम्हाला. घरी येतात बरं का. हो जन्म घेतात तुमच्या घरी. हा भरत राजा ज्या सगळं घरदार सगळं मोकलतो रानात जातो. वनात गेला. वनामध्ये कुटिया करून राहायला लागला. कुटियेमध्ये त्यानं मस्त आपला आपला नामजप करायचा. सरोवरावर स्नान करायचं. मिळेल ते कंदमुळं खायची राहायचं. एके दिवशी सरोवरावर स्नान करत असताना श्रीमद भागवतातली गोड कथा आहे. जी लोक आपल्या घरी येतात का? तुम्ही म्हणाल कोणाच्या घरी येतात? मी सांगून जातो त्यांची नावं सगळ्याची. हे कोणाच्या घरी येतात. एवढा दृष्टांत ऐकला का सगळ्याला कळणार आहे. श्रीमद भागवतातला गोड दृष्टांत आहे. सरोवरावर स्नानाला गेला आणि पाणी वाहत येतो. पाण्याबरोबर एक हरणाचं पाडस वाहत आलं. घरी घेऊन आला. आणल्यावर त्याचं लालन पालन चालू केलं. राजाच्या राज्य सोडून राजा वनात आलेला. वनामध्ये कुटियेमध्ये तो हरण दोघच जण राहिलाय. हरण एक दिवसानं मोठं होत गेलं आणि याचं वय कमी होत गेलं. वय कमी झाले. वरची घडी आली. आयुष्य संपलं. चोखोबाराने जसा तुटला आयुष्याचा द्वारा सांगितला आपण तेवढंच पाहिलं. द्वारा तुटला. तुटल्यावर भरत राजाचा द्वारा तुटला. तिकडे म्हणले चला निघा बाहेर. मारिती जोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर. त्यांना काही घेणं देणं नाही. याच्या पोरीचं लग्न व्हायचं बाकी आहे. याचा जावई आलो पोरीला म्हणाल तो बाप कसा होता. काय घेणं आहे त्याला. काढलं बाहेर. निघालं. निघताना ती त्या यमाला सांगू लागलं मी चाललोय बरोबर. याला घ्या ना बरोबर. म्हणले कोणाला? बिका बाबाला. नाही त्या हरणाच्या पाडसा बरोबर घे. ते म्हणलं त्याचा नाही ना संपला. करार तुमचा संपला. तुम्ही चला. घेऊन गेले आणि वर न्यायालयामध्ये उभं केलं. न्यायालयावर कोर्टावर उभं केलं. एका बाजूनं आपल्या पक्ष मांडला जातो आणि एका बाजूनं विरोध पक्ष मांडला जातो. मांडला पक्ष म्हणले काय? राजानं अख्खं आयुष्य चांगलं जगलं आणि अंतकाळाच्या वेळेला राजा जंगलात राहायला गेला होता. पुण्याला माप नाही म्हणलं. इतकं पुण्य केलं राजानं. चांगलं. एकही पाप नाही. एकही पाप नाही. पापाची बाजू मांडली. बरं एकही पाप नाही ना. मग इकडची बाजू थोडी सांगा. म्हणले सांगतो ऐका. इकडच्या बाजूला एकच सापडतंय. अंतकाळाच्या वेळेला मुखाला जी येईल आणि अंतकरणामध्ये जी वासना राहील का तसा जन्म मिळवणार आहे. म्हणले इकडची बाजू सांगा. इकडची म्हणले काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. मग काय नाव घेत होतं या अंतकाळाला? अंतकालीचे मामे स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भाव याची नाश्यत्र संशया. अंतकाळाच्या वेळेला जे नाव मुखाला गेल माऊली मारत तसा त्याला जन्म मिळणार आहे. देवाचं नाव घेतलं तर देव स्वरूप होणार आहे. अरे हा पण हे काय घेत होतं सांगा. हे म्हणत होतं मी गेल्यावर हरणाचं कसं होईल. मी गेल्यावर हरणाचं कसं होईल. मग काय न्याला म्हणले आता कुठं पाठवता? जसं आता श्यामबाबा समजा बाहेर निघाला. तुम्ही सगळे इकडे ना आम्ही घरी जायला. तुमच्या कोणाच्या गाड्याला रेनकोट आहे. कोणाच्या आरशा ढिल्ल्या आहे. 10-5 रेनकोट 5-6 आरशा खोलल्या आपल्या गाडीत टाकले गेलं घेऊन. घेऊन गेल्यावर तिकडं फाट्यावर धरलं वडाळीला काकाच्या मेडिकल पुढं. धरल्यावर सापडलं मुद्देमाला सहित. उद्या पेपरला काय राहील? प्रवचन करून जात असताना श्याम महाराजांना 5-25 आरशा 2-4 रेनकोट वडाळीला धरले. मुद्देमाला सहित सापडले. श्यामबाबावर 420चा गुन्हा दाखल झाला आणि पुढील तपास कृष्णा साऊंडवाले करीत आहे. पेपरला असंच राहील ना सरपंच साहेब? कसं राहील? असंच राहील ना. हरणाचा प्रत्येकाला कलम लावला जातो. म्हणले या हरणाचा जर जप केला आणि हरणाच्या नावाची वासना शिल्लक राहिली याला जन्म कोणता घालायचा? म्हणले याला जन्म घाला ना हरणाचाच. आता जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. जर तुम्ही सगळ्या आयाबाया गडी माणसं सगळे ऐकत आहेत. आपल्यामधून जाणारे हे बाबा गेलेत. जाताना जर यांची वासना एखाद्या पाहुण्याच्याच घरी आडली असेल तर म्हणून प्रवचन ऐकायचे बाकी काय. मग तुमच्या कुळात जेव्हा जन्म घेतील असंच ना बाबा. आता समजा मी इथून निघालं घरी गेलं. आता घरी गेल्यावर घरचे म्हणले आपण ना दुसऱ्याची बांधाच महाराजाची गाय राखायला आणली. म्हणले मग गाय व्यायला आलीत गाड्या.
बरं बरं, गायचे दिवस जवळ आले, तुम्ही इकडं खाटावर झोपा, नुसतेच फक्त कीर्तन चालले, घरी काही कामधंदा करत जावा, मला खाटावर झोपवलं. सारखं पाहत राहायचं, आम्हाला रानात काम आहे, सगळे गेले रानात. गाय व्याणार आहे, गायला वासरू होईल, रानात कुत्रे घेऊन जातील. मग डोक्यात काय येईल, आता चांगला तट्ट जेवून गेला, बाजावर झोपल्यावर मला काय वव्यान श्लोकन हे आठवणार आहे का? मला काय आठवणार, गाय वासरू येणार आणि कुत्रे घेऊन जाणार. तेवढं वरचा गडी आला आणि भरत राजासारखा माल घेऊन गेला. शेवटी काय येणार आहे बंदास मारत, निकाल लावायचा आम्हाला काय बोलणार आहे ते. शेवटी काय चालू होतं म्हणले शांबाबाच, काय गायचं वासरू आणि कुत्रे, मला काचा जन्म घालणार ते म्हणे जर्शी वासराचा. अहो जर भरत राजाला श्रीमद भागवतामध्ये हरणाचा गर्भ घ्यावा लागला तर मला का कुत्र्याचा आणि वासराचा होणार नाही बाबा. म्हणून साधलं मला, बाकी काय सांगायचं नाही. अंतकाळाच्या वेळेला जी वासना ज्याची जशी राहील, जी लोक तिथं जन्म घेत असतात, मला एवढंच द्यायचंय. श्राद्धाला आल्यावर यांचे दोष आपल्याला लागू नये, यांच्यातून मुक्त व्हावं. दाव्याला बयावं आपण जातो. दाव्याला गेल्यावरती बघा पिंडदानाची प्रसंग आहे, तिथं तो दगड मांडलेला आहे, त्याला पाणी घालतात. अण्णा पुरुष मंडळी नाही जास्त, बाया पिंकीला पाठवा, पिंकीला म्हणले काहून, मतरीचं लय जीव आता तिच्यात. पिंकीनं तांब्या भरून न्यावान काय नाही बा, पिंकीनं जायचा टाईम आणि कावळ्यानं यायचा टाईम. मी तर म्हणत होते ना, मतरी तटकन तेवढे तुम्ही राहती. मी म्हणत होते पिंकीत लय जीव आता, नेमकं दिवसा मासा म्हातारी जावा, वर्ष श्राद्धाच्या आत पिंकीला एखादी पुंकी व्हावा. आय 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 मी म्हणत होते ना, म्हातारीच्या आली लगेच पुंकी पोटी. हे असंच आहे, हे असंच आहे, याला पुनर्जन्म म्हणतात. म्हणून आपल्यातले दोष जाण्याकरता, आपल्यामधून हे सगळं जाण्याकरता या गोष्टी कराव्या लागतात. यासाठी हे श्राद्ध आहे. पितरांना मोक्ष, आपले दोष जाणं आणि पितरांची तृप्ती होणं याकरता केलं जातं. याचं नाव श्राद्ध आहे. श्रद्धायुक्त अंतकरणानं श्राद्ध केलं जातं. म्हणून अशा श्राद्धविधीला जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या या पुण्यामधून थोडंसं पुण्य भगवंत जर देणार असतील तर आम्हाला नको देऊ, मग आमच्या दादांना दे. आणि त्यांना या मृत्यू लोकामधून ज्या लोकाला तू घेऊन गेला असतील त्या गावाला त्यांना तृप्त कर. आणि जन्माला घालणारच असतील तर चांगल्या योनीमध्ये जन्माला घाल. हीच एक आदरांजली श्रद्धांजली सगळ्या पाहुणे मंडळीच्या वतीनं त्यांच्याकडं टाकतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आलेल्या पाहुणे मंडळीपैकी ज्यांना कोणाला श्रद्धांजलीपर बोलायचं असेल त्यांनी श्रद्धांजलीपर बोलायचं आहे. यानंतर कार्यक्रमाच्या सांगतेनंतर मी 1-2 शब्द सगळ्यांना सांगत असतो. बरोबर 12:30 वाजले, कार्यक्रम संपला, पण 1 मिनिट याच्यासाठी घेत असतो. प्रत्येकाचं जीवन जगत असताना 2 अडचणी आहे. पहिली अडचण आहे, आपल्याला चांगलं लोक म्हणत नाही असं आपल्याला वाटतं. 2च अडचणी प्रत्येकाच्या. एक म्हणजे आपल्याला पैसे पुरत नाही आणि दुसरी अडचण आहे लोक मला लय वाईट म्हणतात. बाबा 2 अडचणी जर शरीरातून काढून घेतल्या ना तर जग लय चांगलं आहे. काय झालं, एक पतंग उडत होता आणि त्या पतंगाला सहज विचारलं, काठीला अडकलेल्या काका गाडी उभी करून विचारलं, ए पतंगा का गप्प झाला रे? ते पतंग काय म्हटलं उत्तर ऐकून घरी एवढं न्या. ते पतंग माझ्याशी बोलत असताना मी एकटाच होतो गाडीत, बाबा नव्हते त्या दिवशी बरोबर. ते पतंगानं दिलेलं उत्तर आहे. तो पतंग म्हटलं आकाशामध्ये लय उंच उडायचो गाड्या मी, लय मजा होती माझी, आकाशामध्ये सैर करण्यात मला आनंद होता. का तर मला ओढणारा चांगला होता, मला खाली ओढताण करणारा चांगला होता. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला ओढणारी लोक जास्त आहे ना, तोपर्यंत आपण पतंगासारखे चांगले आहोत. जीवनामध्ये माणसाला स्पर्धा असावी. जोपर्यंत बाबा तुम्हाला नाव ठेवणारी लोक दर कट्ट्यावर बसलेले आहे ना, तोपर्यंत तुम्ही चांगलं जीवन जगताल. ज्या दिवशी तुम्हाला लोक चांगलं म्हणायला लागतील त्या दिवशी आपलं जीवन काहीच कामाचं नाही. म्हणून एक गोष्ट प्रत्येकानं विसरून जायचं आहे, मला लय लोक नावं ठेवतात, ठेवलेच पाहिजे. तुम्हाला नावं ठेवले तरच आपण जीवन चांगलं जगणार आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकजण म्हणतो राव काय लय प्रपंच चांगला थाटला, पण प्रपंचामध्ये मजाच नाही आली. मजा कधी येते सांगू तुम्हाला, जेव्हा आपण केलेल्या प्रपंचाकडं आपण दुर्लक्ष करतो आणि देवावर भाव टाकतो, विचारा साधू संतांना, तेव्हा प्रपंच गोड लागतो. एवढी ही जी बसलेली माणसं आहे का सगळी, जी पुढं बसलेली नाही, सगळी बागपर्यंत माझी सगळी जीवलग माणसं आहे. राजा प्रत्येकानं एक अनुभव घेतला आहे, आपल्या संपत्तीमधली थोडी संपत्ती जर देवाला देऊन बघा आणि आपल्या वेळेमधला थोडा वेळ देवाला देऊन बघा, जीवन लईच गोड आहे. म्हणून एवढ्या 2 गोष्टी घरी घेऊन जायच्या. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सेवेला इथंच पूर्ण विराम आहे.
एक गोड असं भजन होईल आणि भजनानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय विठ्ठल रखुमाई, जय 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 विठ्ठल रखुमाई, जय विठ्ठल रखुमाई, जय 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 जय विठ्ठल बल 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 बल, जय जय विठ्ठल बल 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 बल, जय जय विठ्ठल बल 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 रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 रखुमाई, जय जय